हे नमस्कार. कोणाला वाटेल की रानात येऊन आम्ही टाइमपास करतोय. तुम्हाला डाळिंब आणि नर्सरीचं जंगल या रोपाची मी लागण यशस्वीरित्या केलेली आहे. यूट्यूबच्या माध्यमातून आपलं अजून कुक्कुटपालनचं टाकायचं आहे. हे पहा, जंगल रोप आहेत आपल्याकडे. 12 एकरमध्ये 1600 झाड आहे. मला याच्यातून 2 लाख काडीचं उत्पन्न निघेल असा माझा अंदाज आहे. माझाच खरा असतो, कारण कुठल्या वेळी पिकाला काय टाकायचं ही आपण यशस्वीरित्या आपण त्या ठिकाणी म्हणजे नियोजन आखत असतो. कारण अर्ध्या एकरावर राजा होतो माणूस. तुमचं 10 एकर असलं तरी तुमचं तुम्हाला. पण अरविंद गावडे ज्यांनी माणसं कमवली हो, पैसा काय कोणी कमावते, पैसा हे सर्वस्व नाही. कालच्या यूट्यूबलाच मी सांगितलंय की मी त्याच्यामुळं खात्यावर लय पसरत नाही. घरचे म्हणतात की तू वायबार खर्च करतो. अहो, माझ्या अकाउंटवर पैसा असला आणि एखाद्या गरीबाला जर मदत लागली ना, मला वाटतं लगेच ह्याला द्यावं, याचं काम झालं पाहिजे. कारण गरिबांचा वाली म्हणलं तर अरविंद गावडे. कोणाचं जमू शकत नाही आपल्यासारखं. तुम्ही किती बी गरीब दिवस काढा आणि एकदा श्रीमंत झाला की माणूस गरिबांना पण गावत असा नाही. अरविंद गावडे वायबार खर्च कोणचा एक माध्यम सांगे की वायबार म्हणजे काय. वायबार खर्च म्हणजे मित्रांबरोबर मध्ये दंगा, जरा क्वार्टर शॉर्टर, जसा का हॉटेल मेजरमेंट, हे असं अरविंद गावडेला केव्हाच जमलं नाही. एखाद्याला जेवण सांगू ध्यानात ठेवायचं ते का सांगतो. व्हिडिओ बनवायचा, अपलोड करायचा, पण व्हिडिओत काहीतरी तथ्य पाहिजेत. तसं आपण फलवलं आहे बघा, सोपं नाही. हे आमचे दादा, तुम्हाला सांगतो खोबरीतले दादा माझ्याकडे कामाला होते. त्यांना आपण उक्तच खांनी बांधणीचं काम दिलं होतं. वय वर्ष 84. मला सांगा त्यांना जमलं नाही. त्यांनी अर्ध्यातच सोडलं. माझं जवळजवळ त्यांच्याकडे पैसे फिरत होतं. हे यूट्यूबला सांगणं चुकीचं आहे. पण त्या दादा म्हणणारांना एक शब्द मी दुखावलं नाही. त्या यूट्यूबवर ह्या रानातूनच लाईव्ह यूट्यूबर होते. ते फक्त नर्सरी क्षेत्र असेल, जी नर्सरी असेल व्यापारी, त्यांनी माझ्या नादी लागू नाही बरं का. त्यांनी माझ्या नादी लागू नाही, कारण शून्यातून विश्व निर्माण करणारा अरविंद गावडे. आणि सोपं नाही. ही आता पाण्याची गरज आहे. झाला ते एवढा 1 महिना काढायचा कसा तरी. कारण आपण याला निम आपण चाळून सहपत्नीक मदत करायला होते हो. तुम्ही इंस्टाग्रामला व्हिडिओ बघू शकता की आम्ही एक व्हिडिओ केलेला आहे की इंस्टाग्रामवरती ज्योतिबा नर्सरीवर जावा की सेल्फी घेतो या रानाचा सेल्फी तुम्ही बनवा, तुम्ही हो फेमस. कारण काल बी आमच्या एका मित्रांनो रुईवरनं फोन आला होता. मला वाटतं सचिन पाटील त्यांचं नाव, की काय भाऊ तुझी रुईमध्ये हवा आहे. अहो, माझी तालुक्यात नाही, माझ्या जवळजवळ माझी महाराष्ट्रात नाही, अख्ख्या जगात इंस्टाग्रामवर आपली हवा होणार. कारण इंस्टाग्रामला आपलं फक्त चांगलं आहे तीच घ्यायचं. एखाद्या बहिणीने किंवा एका मैत्रिणी किंवा कोणीतरी आपल्याला सांगितलं बाबा फेसबुकला मला मित्र बनव, मी आहे लेवलला बरं का, तुमच्या स्टोरी टाकीन, ताई साहेब म्हणून हाक मारील, पण मी नाही त्यातला बरं का. कारण मी लय कष्टात दिवस काढतो. मला माझं जर भूतकाळ सांग ना तर अख्खा दिवस पूर्ण नाही तुला, कारण मी मागचं काढत नाही. कारण लय चढ उतार पाहणारा माणूस म्हणजे अरविंद गावडे. कोणाला जमणार नाही माझ्यासारखं. शेती जमणार नाही तुम्हाला. शेतीला कोण दावत नाही, कोणाला टाईम बी नाही. तर मला वाटतं ऑगस्ट लागवड झाली. ऑगस्ट सोडायचा, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर,
डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, आता एप्रिल, जवळजवळ 7 महिन्याची लागवड आहे. मला कोणाची मी पाठ थापडतो की कमी खर्च आणि कमीत कमी खत वापरतो मी, कारण हे जंगल रोप मी विकत नाही. आता एक माझं गेलं जरासा चुकबुलनी जंगल रोप गेलं, पण नर्सरी हे राजकारण आहे. पुन्हा सांगायची वेळ येऊ देऊ नका. कुठला व्यापारी असेल नर्सरीवाला तर ती त्याच्या घरचा, इंस्टाग्रामवरनं गिरायक असतं आपल्याला. मित्रांनो, आयुष्याच्या वाटेवरती यूट्यूब पाहत राहा. अरविंद गावडे जळकट असन मळकट असन, पण अरविंद गावडे यांचे विचार सुंदर आहे. मित्रांनो, विचार सुंदर ठेवा, दुसऱ्याचं चांगलं बघा तर आपलं चांगलं होतं. आणि कोण म्हणलं तो यूट्यूब काढला आणि तो असा आणि तो तसा, तर मला अजून एक शेवटच्या स्टेपवर एक कडवं घ्यायचं आहे की राजा चले बाजार कुत्ते भुके हजार. धन्यवाद.